एवढ्याकरताच उभा राहिलो की आपण स्पीड हे 80 किलोमीटरच्या स्पीडला गाड्या लॉक करायचा विचार करू असं आपण भाष्य केलं, म्हणून मी उभा राहिलो. केलं असेल तरी सुद्धा माझा प्रश्न त्याच्या अनुषंगानेच आहे. मुळामध्ये गाड्या 220 स्पीड पर्यंतच्या गाड्यांचं एकंदरीत ते मेकिंग असतं, त्या बनवलेल्या असतात. तुम्ही 80च्या स्पीडला गाडी लॉक केलीत, पूर्वी 60च्या स्पीडला गाडी लॉक करायची होती. होतं काय माहितीये तुम्हाला, त्या गाड्या चढामध्ये किंवा लेवलला पिकअपच घेत नाहीत, नुसतं इंजिन रेस होतं आणि शेवटी तो ड्रायव्हर वैतागतो, त्याचं कॉन्सन्ट्रेशन तुटतं आणि म्हणून तो नंतर काय करतो की उतार वगैरे आला की सरळ गाडी न्यूट्रल करून टाकतो. गाडी न्यूट्रल झाली की एवढं स्पीड पकडते गाडी, कारण त्याला टायमिंग त्या ठिकाणी पिकअप करायचं असतं, टायमिंग मेकअप करायचं असतं, त्या टायमिंगला पोहोचायचं असतं. बरोबरच्या गाड्या 100, 120, 150 स्पीडनी पळतात. ह्या गाड्या तुमच्या 60 किंवा 80च्या स्पीडला तुम्ही लॉक करणार, बरोबर जाणार कशा? मागून येणाऱ्या गाड्या सुद्धा घाटाबिटामध्ये इतकी गाड्या पाठीमागे अडकून पडतात आणि रस्ता पूर्णपणे ट्रॅफिक जाम होतं आणि मग लोक आडव्या तिडव्या गाड्या घालून रस्ता जाम करतात. हा माझा अनुभव आहे आणि म्हणून हे लॉक करण्याचा विचार हा डोक्यातून काढून टाका. त्याच्याऐवजी दुसरं आता जयवंतरावांनी वगैरे काही ज्या सूचना केल्या त्या अंमलात आणा, परंतु गाड्या लॉक करून फायदा काही होत नाही. इंजिनला रेस इंजिन होतं, इंधन जास्त लागतं, ड्रायव्हर कंटाळतात आणि उलट नुकसान तुमचंच होतं, मोठ्या गेअरमध्ये गाडी चालवायला लागते. याचा विचार कराल का? तपास करा, शास्त्रीय दृष्ट्या तपासणी करा, तुम्हाला योग्य वाटलं तर करा.